काल नंगीवान बोडेचं लाईव्ह पाहिलं का तुम्ही? मी पण पाहिलं. असली वरडून वरडून सांगत होती ना की 29 तारखेला जे जरांगे म्हणजे 29 तारखेला जरांगेची सभा आहे, त्या सभेला लोक येणार नाहीत. आणि मग तुम्हाला माहिती आहे का, मग जरांगे हॉस्पिटलला ॲडमिट होणार, मला हे झालं म्हणणार, मला ते झालं म्हणणार. तुझं आता असं काम झालंय ना, नंगे असं काम झालंय ना तुझं की काय म्हणतात ना, मागं नको येऊ कुण्या डब्यात बसू. ते जरांगे पाटील ना साधं बी तुझं कधी नाव घेत नाहीत, तरी बी तू त्यांच्या नावानं भुंकत राहते, काही हरकत नाही. पण बाई समाजात खऱ्या गोष्टी पसरव ग. तुला काय वाटलं 2 वर्ष तू कुत्र्यासारखं, एक कुत्रं असतं आणि 4 व्हीलर आले की कुत्रं तिच्या मागं विनाकारणच पळतो 4 व्हीलरच्या. आता त्या कुत्र्याला माहित नाही की आपण फक्त त्या गाडीच्या मागं पळू शकतोय, पण ती गाडी नाही चालवू शकत. हे कुत्र्याला माहित नसतं. पण जेव्हा त्या गाडीतून मग तो ड्रायव्हर उतरला ना की शेपूट घालून पळतो. असं काम आहे हो, असं काम आहे. आणि मग वरडून वरडून सांगत होती की मला इकडून असे कॉल येतात, ती म्हणतात की आम्ही जाणार नाही. आणि बघा ना, त्यानं असं बीट घेतली, त्या बीटवर बघा त्याला कमेंट आले की बाबा आम्ही काही रिकामे नाही, आम्हाला करू दे शेतातले कामधंदे, अशा त्याला कमेंट आहेत. आणि तुला काय कमेंट आहेत? म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर जरांगे पाटलांना कमेंट केली की आता आम्ही काय तुझ्यासोबत येणार नाही आणि आम्हाला शेतातले कामधंदे बघू दे, तर ती कमेंट खरी आहे ना. म्हणजे जी लोक कमेंट करतात ते खरे असतात असं जर तुझं म्हणणं आहे, तर मग तुझ्या लाईव्हवर किंवा तुझ्या फेसबुक अकाउंटला इतक्या घाण कमेंट असतात, लोक काही बोलतात तुला, मग त्या सगळ्या कमेंट खऱ्या आहेत का तुझ्या पण? आणि त्याच्या तेवढ्या दादाने एक तुमच्या कमेंटचं बघा म्हणलं की त्याला असल्या घाण शिव्या दिल्या. बाप रे. बरं असू देत, कारण तोंडच गटार आहे तिचं, त्यामुळं काही विषयच नाही. तर वरडून वरडून काय सांगत होती माहिती आहे का, की आता जरांगेच्या त्या बैठक आहे ना, कुणीही जाणार नाही, कुणी जास्तीत जास्त 200-300 सुद्धा लोक जाणार नाहीत. बघावं तुम्ही, तो इकडंच का बैठक घेतो आणि तिकडंच का, तुला का पंचायत राहती. आता कालचं तुम्हाला एक गंमत सांगते. कालची जेव्हा जरांगे पाटलांच्या बैठकीचं रूपांतर सभेत झालं, इतके अफाट लाखोवर संख्येनं पब्लिक तिथं गेलं पाटलांच्या बैठकीला, बरं का, सभेला नाही, बैठकीला. पण ती बैठक नसून सभा बनली, सभेत रूपांतर. का तर लाखावर पब्लिक, अक्षरशः त्या पब्लिकमध्ये स्टेजवरले पाटील दिसना गेले म्हणून जरांगे पाटलांना ह्याच्यावर जाऊन उभा राहावं लागलं, बरं का, वरती जाऊन उभा राहिले पाटील. का तर गर्दीच तेवढी होती. तर अगं बाई, तू जरांगे पाटलांना शिव्या घालती ना, तर तुला शिव्या घालून सुद्धा तोंड घाण करायला नको वाटतंय, कारण पाटलांवर बोलावं एवढी तुझी लायकी नाही ग. 2 वर्ष झालंय पाटलांवर भुंकती, तरी समाज तुझं ऐकत नाही. समाज तुझं ऐकत नाही. समाजमध्ये जाऊ दे, ती बाईस तशी आहे, सोडा. ऐका, फक्त समाज मजा घेतो तुझ्या भाषेची आणि तुझ्या शिवेची, नाहीतर कोण नाही तुला विचारत. आणि जर तुला तुझ्या मागं खरंच 4-5 जरी लोक असते ना, तर जेव्हा तू मुंबईला आंदोलन केलं, आंदोलन बरं का, बैठक नव्हती तुझी, आंदोलन होतं. 2 महिन्यापासून सांगत होती मी, पीडित महिलांसाठी आंदोलन करणार आहे, महिलांवर असे अन्याय होतात, असे अत्याचार. अगं, एक पीडित महिला तरी तुझ्या 4-5 दिवसाच्या आंदोलनाला यायला पाहिजे होतं, एक तरी. जरांगे पाटलांची फक्त 1 दिवसाची बैठक होती कालची, 29 तारखेची. अफाट महापूर होता, महापूर. इतकी गर्दी होती. आणि कुठल्याही एका धर्मातले जातीतले नाही बरं का, सगळ्या जाती धर्मातले लोक, मराठे, सगळे जरांगे पाटलांच्या बैठकीला हजर होते. तुझी ही वार्ता खोटी ठरली. आणि तू वरून काय म्हणली होती की लाईव्हमध्ये, मी बाकीचं तर सोडा बोलतच नाही, बाकीचं नंतरच्या व्हिडिओत मी सगळं बोलते आता हिच्याविषयी, कारण बस झाली हिचे नाटकं, आता लय झाली, जशाच तसे उत्तरं देणंच आता गरजेचं आहे. परत हिचा दुसरा शब्द की उद्या ह्याच्या बैठकीला कुणीही जाणार नाही, लोक जाणार नाहीत, गर्दी करणार नाहीत. मग हा काय करेल माहिती आहे, मीडियावाले पण जाणार नाहीत. ओ, तुम्ही फक्त बघाच, माझ्याकडून लिहून घ्या, माझे शब्द खरे. अगं, तुझं आत्तापर्यंत काय खरं ठरलंय ती हे ठरणार आहे. केव्हापासून ओरडत होती SIT चौकशी होणार, आमकं होणार, टमकं होणार, आपलं ठेवा झाकून आणि लोकांचं बघा वाकून. असं काम आहे तुझं तर तू सगळं झाकून ठेवती, पण ते आम्हाला माहिती आहे. बरं असो, आम्हाला काही त्याच्याहून घेणं देणं पण नाही, आम्ही फक्त जरांगे पाटलांसाठीच बोलतोय, बरं का. नाहीतर तुझ्यावर आम्ही बोलावं एवढी तुझी लायकी पण नाही, पण आम्ही बोलतो म्हणजे जरांगे पाटलांसाठी.
तर हिनं काय म्हणली माहिती आहे का, गॅलेक्सीला लगेच ॲडमिट होणार, माझा BP कमी झाला, माझी शुगर कमी झाली, किंवा मला छातीत दुखायलं, मला असं होईलं, म्हणून बैठकीला जर लोक नाही गेले, सभेला जर लोक नाही गेले, तर हा लगेच दुसऱ्या दिवशी ॲडमिट होणार. बघा आम्ही बोललेलं खरं नाही ग बाई. जरांगे पाटलांच्या बैठकीला लोक आलेले बघून तो ॲडमिट झालीस वाटतंय तू. आणि जरांगे पाटलांना असं लोकांना धमक्या द्यायचं किंवा लोकांचं प्रेम असं खोटे नाटकं करून मिळवायची गरज नाही, किंवा लोकांना हमदर्दी वाटावी म्हणून पाटलांना खोटे नाटकं करायची गरज नाही. ती गरज तुला आहे. तुला काय वाटलं, तुझं मुंबईचं आंदोलन आहे वाटलं का लोक नाही यायला? लोकांना माहिती आहे ग, जर लोकांचा तुझ्यावर इतका जरी विश्वास असता ना, इतका जरी, तरी तुझ्या मुंबईच्या आंदोलनाला रोजचं सोड, रोजचं नाही येऊ दे, पण तुझ्या 5-7 दिवसाच्या आंदोलनाला एखाद्या तरी दिवशी 50 तरी लोक यायचे होते. फक्त एखाद्या तरी दिवशी 7 दिवसात एखाद्या तरी दिवशी 50 तरी लोक यायचे होते. लय राहू दे 50 तरी. पीडित महिला सोड, पण जे तुझे समर्थक कार्यकर्ते जी कोण असतात ना, ती तरी यायचे होते 50. पण नाही आले, कारण लोकांना माहिती आहे तू कशी येईस. आणि तू काय जरांगे पाटलांच्या सभेचं सांगत होतीस की कुणी येणार नाही, पुन्हा तो स्वतः बघा गॅलेक्सीला ॲडमिट होईल आणि तिथं माझ्या छातीत दुखायला सांगल. नाही गो बाई, असले नाटकं करायची तर तुला गरज आहे नाही का. तो आंदोलनाला कोणी ना गेलं म्हणून राखेल होतून मी पिटवून घेते, मी असं करते, काय धमक्या देत होती ग. तुला थोडं काय झालं की तू डायरेक्ट धमक्या देती. आंदोलनाला लोक नाहीत आले तर मी राखेल होतून पिटवून घेते, मी असं करते, मी आमकं करते, टमकं करते. ही गरज तुला आहे, गरज तुला ह्या सगळ्या गोष्टीची. बरं हे बी बाजूला ठेव. आता कसं, तेवढंच नाही ग, तुला जर कोण काही कमेंट करायलं ना, कमेंट, तर तू लगेच त्यांना पण धमक्या देती. जर तुझ्यावर कोणी व्हिडिओ केला तर तू फोन करून धमक्या देती. तुम्हाला मी मरावं वाटते का? आणि मी काय डिप्रेशनमध्ये जाऊन मरावं वाटते का? अगं ऐ सडकी, तू मरावं वाटायला आम्हाला, तू का आमची बांधभाऊ आहेस का? तुझ्याकडं असं लई आहे की बाबा हिला मारून आम्हाला काय मिळणार आहे? तुझी काय लायकी आहे की तू मरावं वाटायला? आणि तू मरणारीतली हाईस वैतावा सांगायली किंवा असं वाटतंय का तुम्ही दोघींनी मला मारायचं होतं? काय संबंध येतो आमचा? आम्ही फक्त जरांगे पाटलांवर बोललेल्या शब्दाला उत्तर देतोय बरं का. बाकी काय लांबपर्यंत. आणि आम्ही ना बोलता म्हणजे एक सांगू का, आम्ही टक्कर देताना असं लेवल बघतोय, लेवल. तसं तू आमच्या लेवलची तर तू मुळातच नाहीस, आमच्या लेवलची तू मुळात नाहीस. पण काय करणार, जरांगे पाटलांमुळं आम्हाला ना मजबूरन तुझ्यावर बोलावं लागतंय. नाहीतर अगं तुझं नुसतं नाव घेतलं ना तर 6 महिने यश येणार नाही, अशी तर राहीस. आणि तू जरांगे पाटलांच्या तोंडावर जाती होय ग. कोण काय बोललं की एकदा माझ्या तोंडावर गेली, हिच्या तोंडामध्ये किती चपात्या, तुझ्या तोंडामध्ये काय गौऱ्या बसतात का? आता लई घाण बोलली असते ग. तुझ्या तोंडामध्ये काय बसतं? इथून इकडं तोंड, काय तुझं ती थोबाड. आणि तू जरांगे पाटलांचं बोलती काय? अगं अक्षरशः उलट्या यायचं मी नाही बरं का, मी नाही म्हणत असं. पण तुझ्या सहवासात राहणारा व्यक्ती सुद्धा काय बोलतो माहित आहे का? ती गाडीमध्ये बसली ना तर मी गाडी धुतो, इतकी घाणेरडी आहे असं बोलतो. आणि तू जरांगे पाटलांचं नाही, मी ती रेकॉर्डिंग दाखवू शकते. तू जर म्हणली ना खरंच बोलला का दाखवू पण शकते बरं का. इतकी तू गलिच्छ आहेस आणि तू जरांगे पाटलांवर काय बोलती ग बाई लायकी नसताना. नाही, जरांगे पाटलांना लोक आले नाहीत म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नाही लागणार. पण तू जी परवा चॅलेंज केलं ना, ती तुझं चॅलेंज फेल गेलं म्हणून तुला मात्र, कारण तुझ्या आता बुडाला ना आग लागली असेल. जरांगे पाटलांच्या बैठकीला इतके लोक बघून तुझ्या बुडाला मुळवेद उठला असेल तुझा, अशी आग होत असेल, अशी आग होत असेल. आणि ती आग मिटवण्यासाठी तुला हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं. काही झालं की आता कोणत्या तरी बाईचं परत आणखीन सांगितलं की त्या बाईनं असं ठेवतीन तसं स्टेटस ठेवतीन. अगं ठेवू दे ना, तिची पर्सनल लाईफ आहे. तू पण पर्सनल लाईफमध्ये भरपूर चॅटिंग केलेली आहे. तू जे विषयी थोडं कोण काय बोललं की तू त्या बायकांच्या पर्सनल लाईफवर जाती, पर्सनल लाईफचं सांगती. तुझ्या पर्सनल लाईफचं जर काढायला गेलं ना तर किती जणांनी काय काय केलंय ना हे सगळं बाहेर निघल. आणि ते आहे आमच्याकडं. आणि तू काही दिवसापूर्वी पुण्याच्या भाभीचं बोलली होती ना की तिचा नवरा कंपनीत गेला की तिला कोणतरी येऊन ठोकून जातंय. तर हे बघ बाई,
त्या पुण्याच्या भाभीला नवरा आहे तिची इच्छा पूर्ण करायला, तिच्या शरीराची भूक भागवायला आणि शरीराची इच्छा पूर्ण करायला, आणि मनसोक्तपणे करू शकते. का तर समाजाची भीती नाही तिला, ती तिचा नवराच आहे स्वतःचा, त्यामुळं ती मनसोक्तपणे इच्छा पूर्ण करू शकते. पण तुझं कसं काम झालंय माहिती आहे का? कारण प्रत्येक वेळी तू त्याच विषयाला जाते ना, म्हणून सांगते. तुझं कसं काम आहे ना तुझं, तर कसं आहे, तुझ्या शरीराची इच्छा पूर्ण करायला नवरा नाही, आणि मग इतरांकडून करून घेते ना तू, त्यावेळेला चोरून इच्छा पूर्ण करायची म्हणलं की घाईघाईमध्ये तुझं मनाची तृप्ती होत नाही. म्हणून दिवसा वेगळे रातचं वेगळे. तसं त्या पुण्याच्या भाभीची इच्छा रातचं मेलेली असती. तिचा नवरा कंपनीत गेल्यावर तिच्याकडे तिला कुणाला बोलवायची गरजच नाही. कारण कसं असतं, एकदा माणसाचं पोट भरलं की माणूस डबल खात नाही. त्यामुळं त्या भाभीला ना नवरा आहे, आणि मनसोक्त ती इच्छा तिचं पोट भरू शकतं, मनसोक्त तिच्या शरीराची भूक तिचा नवरा मिटवू शकतो. पण तुझं कसं आहे ना, तुला तुझ्या शरीराची भूक चुरून मिटवावी लागते, आणि मग ती चुरून भूक मिटवताना कसं होतं ना, अर्धनिम्मच तू खाती ग, अर्धनिम्मच. मग राहिलेलं अर्धी निम्मी भूक, अर्धी निम्मीच तुझी भूक भागती, आणि राहिलेली अर्धी निम्मी भूक भागवण्यासाठी परत दुसरा तिसरा चौथा सगळं तुला बोलवावं लागतं. आणि पुन्हा कसं असतं, आता नवरा आपला हक्काचा असतो, नवरा हा आपल्या हक्काचा असतो. नवऱ्याला जर दुसरी बाई बोलली तर आपण बोलतो, त्या बाईशी नाही बोलायचं. पण तुझा तर हक्काचा व्यक्ती नसताना सुद्धा बाप रे, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी इथपर्यंत प्रकार वाढले संशयावरून, भूक भागवणाऱ्या माणसाच्या संशयावरून बरं का. आणि मग त्याचं हेच असं आहे, मग त्याचं तसंच आहे, तास हेच नाही होत, वजच होतंय, आमकण टमकन धमक्या, आणि हे तू करती. आणि तू इतरांचं सांगती का की कुणाचा कुठं गेला की कुणाचा कुठं गेला की. तुझे किती किती कुठं कुठं गेले आधी ती तरी सांग समाजाला जरा, म्हणजे तुझी पात थोपटन मी बरं का. तू एक लेडीज असून लेडीची इज्जत काढते ना, की त्या पुण्याचं भाभीचं काय आहे, तिचा नवरा कंपनीत गेला की तिला दुसरा येऊन ठोकतो, मग तुझं काय. त्या पुण्याच्या भाभीची भूक भागवायला तिचा नवरा आहे, पण तुझी भूक भागवायला नवरा नसल्यामुळं तू चुरून चुरून भागवायला बघती, चुरून खाताना पूर्ण होतच नाही. कारण कसं असतं, भीती असती, त्यामुळं पूर्ण होत नाही. मग एकदा पूर्ण नाही झालं की मग दुसरीकडं आहे तोंड मारायचं. परत एकदा सांगते बाई, बोलताना ना विचार करून बोलायचं बरं का, बोलताना विचार करून बोलायचं. कारण मी इतर बायकांसारखी भिणारीतली नाही. माझं कसं आहे माहिती आहे का, आर नाही तर पार. एकतर मी कुणाचा नाद करतच नाही मुळात मध्ये, आणि मी काय एकदा नाद केला ना तर सरतपुरतं शेलवट घालते आतमध्ये. आलं का लक्षात तुझ्या, आलं का लक्षात. नाही तू म्हणते आपला विषय, तर तेव्हाच फोनवर मला बोलली, आपला विषय तेव्हा संपवला होता हो का. आणि सोशल मीडियावर केलेली घाण. एक उदाहरण सांगते तुला. एकदा असंच एका ह्याच्यामध्ये हे राहत होतं एक म्हातारं माणूस. तो म्हातारा माणूस सारखं कुरकुर करायचं, म्हणून एका माणसानं ना त्या म्हाताऱ्या माणसावर चोरीचे आरोप घातले. हे भांडण गेलं पोलीस स्टेशन, कोर्टापस्तोर. मग कोर्टाचा जेव्हा निकाल यायचा ना, तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसानं चोरी केली नव्हती. मग सगळ्या पुराव्यात कुठंच निघलं नाही की त्या म्हाताऱ्या माणसानं चोरी केली. मग कोर्टामध्ये पुराव्यात निघलं नाही. पुन्हा तो व्यक्ती सांगायला तयार झाला की नाही, म्हणला मी ह्याच्यावर खोटे आरोप केले, का तर हा व्यक्ती आम्हाला खूप त्रास द्यायचा, म्हणून त्यानं चोरी नव्हती केली पण खोटे आरोप केले. त्यावेळेला ती जज म्हणला ठीक आहे तू खोटे आरोप केले, पण ह्याला जेव्हा पकडून आणताना ती लोक जमाव, तिथं जी लोक होते त्यांच्याकडं आता फुकट सगळीकडं पसरलं ना, ह्या माणसाच्या इज्जतीचा कचरा झाला ना, म्हणला त्याचं काय करायचं. आणि म्हणला एक काम, तर ती म्हणला मी चुकलं म्हणतो, म्हणला माफी मागतो. मग मान्य आहे, त्या व्यक्तीनं त्या म्हाताऱ्या माणसाची माफी तर मागितली की माझं चुकलं म्हणून. तेव्हा जज म्हणला ठीक आहे मी ह्याचा निकाल उद्या देतो, म्हणला तू माफी मागितली चांगली गोष्ट आहे, म्हणला उद्या देतो, पण त्याच्या आधी तुला एक काम करावं लागेल म्हणला त्या माणसाला. म्हाताऱ्या माणसाला नाही बरं का, ज्यानं म्हाताऱ्या माणसावर चोरीचे आरोप केलते ना त्या व्यक्तीला म्हणला एक काम कर म्हणला. त्या जजीनं काय केले, जवळ जे कागद असतात ते कागद घेतले, त्याचे 100-150 तुकडे केले आणि त्या माणसाकडे दिले. आणि त्या माणसाला सांगितलं मी निकाल उद्या देतो ह्या केसचा, पण ही जी तुला कागद दिलेली आहेत ते प्रत्येक चौकामध्ये जा आणि तिथं 15-20 कागद टाक, एक 5-7 चौकात टाक.
तो माणूस म्हणला ठीक आहे. मग त्या माणसानं 5-7 चौकात ते तुकडे टाकले. मग दुसऱ्या दिवशी निकालाची वेळ आली. त्या वेळेला त्या जजनं सांगितलं, मी तुला काल कागदाचे तुकडे दिलते म्हणला चौकात टाकायला. तर हा म्हणला जज मी टाकले म्हणला चौकात कागदाचे तुकडे. तर जज काय म्हणले माहिती आहे, आता जे तू टाकलेले तुकडे आहेत ना चौकात ते सगळे तुकडे मला जमा करून आणून दे. त्यावेळेला तो माणूस म्हणला, जज कसं शक्य आहे म्हणला साहेब हे, कारण ते तुकडे आता सगळीकडे पसरले गेले असतील म्हणला, ते कसे सापडतील म्हणला कालचे टाकलेले तुकडे. त्यावेळेला जजनं सांगितलं, आपण एखाद्यावर चुकीचे आरोप लावतो ना, चांगलं काम लवकर पसरत नाही, पण आपण एखाद्यावर चुकीचे आरोप लावतो ते पण जाणून बुजून, आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती तसा नाही, तरी पण त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चुकीचे आरोप लावतो ना, तर चांगली गोष्ट कधी लवकर समाजामध्ये पसरत नाही. पण चुकीचे आरोप एकदा का समाजामध्ये पसरले तर त्या समाजाच्या नजरेतून बाहेर काढणं खूप कठीण असतं. आणि तुम्ही कुणाकुणाच्या नजरेतून आणि कुणाकुणाला जाऊन सांगणार आहेत की नाही हे खोटं होतं. अगदी तसंच तू सोशल मीडियावर चुकीचे आरोप पसरवली होतीस. मान्य तू मागून ठीक आहे, मी तुला म्हणलं ना तू सांग हे नव्हतं, तू सांगितलं मागून मान्य आहे. पण काही लोकांनी समजा कुणाचे अकाउंट बंद झाले असतील, कुणाचे मोबाईल फुटले असतील, काही लोक तुझे व्हिडिओज नसतील बघत, तर त्या लोकांच्या नजरेत तू माझ्याविषयी पसरवलेलं त्याचं काय? तू बोलताना विचार करून बोलत नाही. त्या दिवशी पण म्हणली की पुण्यातल्या भाभीचा नवरा कंपनीत गेला की घरी. मग जे ही तू चुकीचे आरोप पसरवती ना प्रत्येकाविषयी आता त्या संजू वहिनीचं काहीच नव्हतं, तो राहुल दादा तिला बहीण म्हणतो, रेकॉर्डिंग आहे तशी. आणि तिला बहीण म्हणत असताना तुम्हाला फोनवर काय सांगितलं की संजीवनी त्याच्या मागं लागली होती, तो नाही म्हणला आणि त्यानं तुला फोन केलता. किती एक नंबरची खोटारडी बाई आहेस ग. त्यानं तुला फोन काय नव्हता केला, तरी सुद्धा तू काय सांगितलं की त्यानं तुला कालच मला फोन केला. मग तुला जर त्यानं फोन केलता, तो तुझ्याशी नीट बोलला, तर मग तू कम्युनिटी पोस्ट एवढ्या कशा काय टाकल्या होत्यास वाईट त्याच्याविषयी? उल्लू कुणाला बनवती ग? स्वतः मूर्ख आहे म्हणून तू दुसऱ्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नकोस करू, कमीत कमी मला तर नकोस बनवू. चला जाऊ द्यात, विषय भरकटतो. राहिला विषय जरांगे पाटलांचा, तर बाई तुझी लायकी पण नाही त्यांच्यावर बोलायची, तरी सुद्धा तू बोलली, पण तुझं बोललेलं फेल गेलं. आता तू काय म्हणशील की तो जो व्हिडिओ येत आहेत ते जुने व्हिडिओ एडिटिंग करून हे लोक टाकत आहेत असं म्हणशील. आणि सगळ्या मीडियावर दाखवलं गेलं बरं का पाटलांना, तर ती जुने व्हिडिओ नाही, कारण जुन्या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील वरती चढून बोललेले नव्हते. पण कालच्या वेळेला जेव्हा अफाट गर्दी होती, गर्दीमध्ये जरांगे पाटलांचा चेहरा दिसत नव्हता, म्हणून जरांगे पाटलांना त्याच्या टेरिसला चढावं लागलं. आणि टेरिसला म्हणजे जरांगे पाटलांच्या नाही, तिथं मंदिर आहे ना तिथलं, त्याच्या टेरिसवर चढून, सभा मंडपातून चेहरा दिसत नव्हता म्हणून टेरिसवर चढून जरांगे पाटलांनी गच्चीवर चढून बोलले बरं का जनतेला, ऐ असं बी तुला नंगी नाव शोभतं, तू असं बी नागडी बाई आहेस, नागवी बाई, सरळ लाज इज्जत शरम काहीच तुझ्याकडं नाही. जरांगे पाटलांवर बोलावी तर एवढी तुझी लायकी बी नाही ना, आम्ही तुझ्यावर बोलावं एवढी तुझी लेवल नाही, पण तू पाटलांवर बोलती म्हणून बोलतोय. तू पाटलांवर बोलायचं आणि तुझी सांगते ना समाजाला मी सगळं सत्य बाहेर काढन. अगं बाई तू सत्य काही नाही बाहेर काढत, तू व्ह्यूज छापायचं बघते. आणि दुसरी गोष्ट, पाटलांवर भुंकायचा जो बजेट घेतलंय ना म्हणून तू भुंकते, बाकी काहीच नाही. आणि पाटलांवर भुंकायचं तुझं काम चालू राहू दे, आम्ही तुझी सत्य सगळं बाहेर काढायचं काम चालूच ठेवणार आहेत. वेट अँड वॉच ठेवणारच आहेत. कसं आता पब्लिक मला पण आग्रह करतात की ताई तुम्ही टाका पुरावे, आणि ज्यांनी मला पुरावे दिलेत ना, ज्या ताईंनी, त्या ताईंनी सुद्धा सांगितलंय की ताई बिनधास्त सोशल मीडियावर टाका, मला काही भीती नाही, फक्त माझा अकाउंट नाही सोशल मीडियाला म्हणून मी स्वतः टाकत नाही. बिनधास्त सांगितले ताई, बिनधास्त टाका, नाव घेऊन टाका. एका व्यक्तीनं, भोरचे व्यक्ती आहेत, एक दादा आहेत भोरचे आहेत, त्यांनी बी असे काही पुरावे दिले ना, मी तर हँगच झालते ती पुरावे बघून. इतकं सगळं म्हणजे आमदार खासदार इथपासून सगळे काही पुरावे दिलेले आहेत. कोणता नगरसेवक आमकं टमकं सगळे काही पुरावे आलेत. आणि ती दादानी पण सांगितले ताई बिनधास्त टाका म्हणून, बिनधास्त टाका.
पण मी कसं एक लेडीज आहे ना, म्हणून कुठंतरी स्टॉप आहे. मी सगळ्या विषयाला ना लांब ठेवले. का तर कुणाच्या पर्सनल गोष्टी आपण असं सांगणं टाकणं योग्य नाही. पण जर पुढची लेडीजच महिलांच्या पर्सनल लाईफवर जर जाऊन घाण बोलत असेल, मग मीच नाही इतर सुद्धा महिलांच्या जर पर्सनल लाईफचं सोशल मीडियावर सांगत असेल, तर त्या लेडीजचं पर्सनल काढायला मी वेळ नाही लागू देणार. आता सुधारायचं का बिघडायचं ज्याची त्यानं ठरवावं. आणि ही माझी फक्त वॉर्निंग समजा, मी धमकी देत नाही, वॉर्निंग. आणि मी एकदा शब्द दिला ती मी कायम पाळतेच, तो माझा स्वभावच आहे.